सर्व प्रतिनिधी सकारात्मक भूमिकेतून एकत्र काम करतील तरच बीडमधील वातावरण बदलेल आणि जिल्ह्यात गुंतवणूक येईल। त्यामुळे पर्यायाने रोजगार वाढीस मदत होईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं। बीडमध्ये आज नियोजन आढावा बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। बीडमध्ये सर्वसाधारण योजना, अनुसूचित उपाययोजना आणि आदिवासी उपाययोजना यासाठी एकूण 615 कोटी 50 लाख इतक्या निधीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे। एकूण आराखड्यातल्या 536 कोटी 44 लाखांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 156 कोटी 48 लाख एवढा निधी वितरित करण्यात आला आहे, तर 154 कोटी 3 लाख इतका निधी खर्च झाला आहे। तसंच बीडमध्ये गुंतवणूक येण्यासाठी मुंबई ते बीड थेट रेल्वे सुरू करण्यासोबतच आगामी काळात बीडसाठी विमानतळ सुविधा देण्याबाबतही सरकार सकारात्मक असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं।